जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिकही जखमी झालेले आहेत। काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील वैरसान येथे लष्करी गणवेशात आलेल्या 2 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला। या भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेले आहेत। दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केला। या भ्याड हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आपने आप बोले ना मुझे यहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खाली से मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। आपने आप बोले ना मुझे यहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खाली से मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे। यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे, विचारपूस केली आहे। पर्यटकांसह अनेक स्थानिक नागरिक सुद्धा या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। या संपूर्ण हल्ल्यासंदर्भात आता देशभरामध्ये संताप व्यक्त केला जातोय, निषेध केला जातोय। या भ्याड हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर येते। या संदर्भात काय प्रतिक्रिया आल्यात, राजकीय प्रतिक्रिया आल्यात, आपण ऐकूयात। वाकई आज जो मेरा जो सर है शर्म से झुका हुआ है, क्योंकि सच एक्ट्स ऑफ वायलेंस हैव नो प्लेस इन आवर सोसाइटी। और ऐसे दिन दहाड़े बाइसरन जैसी जगह में होना, जहां सीआरपीएफ पर्सोनल ही नहीं, वहां आर्मी के भी लोग हैं, वहां जेके पुलिस के लोग भी पेट्रोलिंग करते हैं, तो ये दिन दहाड़े होना इज़ एक्सट्रीमली शॉकिंग एंड देयर इज़ नो प्लेस फॉर सच एक्ट्स ऑफ वायलेंस इन आवर सोसाइटी। और ये उन्हीं पे अटैक नहीं है, ये हमारे कल्चर पे, हमारी कश्मीरियत पे भी अटैक है। वो कश्मीरियत जो हमारे खून में, रग रग में हमारी है। तो इट्स एक्सट्रीमली अनफॉर्चुनेट और हम इस एक्ट को कंडेम करते हैं। And my deepest condolences to the families, who've lost their loved ones today. जो हुआ है वो गलत हुआ है और इसका इफेक्ट टूरिज्म पे आएगा। ये जो घटना है ये कश्मीर के टूरिज्म के लिए बहुत ही माने ये अच्छा नहीं है, क्योंकि बहुत सारे लोग आ रहे थे कश्मीर में टूरिज्म के लिए, तो ये तो बहुत ही बुरा हुआ। हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहलगाम येथे गोळीबार, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी। 22 एप्रिलला दुपारी 3:45 ही घटना घडली आहे। त्यानंतर 4:04 मोठा फौजफाटा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या। पर्यटक जखमी झाल्याची माहिती मिळाली। 4:30 वाजता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अधिकची कुमक घटनास्थळी पोहोचली। संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला श्रीनगरमध्ये दाखल झाले। पंतप्रधान मोदींचा अमित शहा यांना फोन गेला। तातडीने योग्य त्या उपाययोजना आणि घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या। 5:40 जखमी पर्यटक पहलगाम रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। कर्नाटकच्या रहिवाशांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। 22 एप्रिलला संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली। हल्ल्यामागील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले। तर 6:35 केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा ताफा काश्मीरसाठी रवाना झाला। त्यानंतर हल्ल्यामध्ये गुजरातमधील पर्यटकांचा मृत्यू झाल्याची गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी माहिती दिली। त्यानंतर संध्याकाळी 6:46 परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला गेला। दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू झाल्याची राजभवनाकडून माहिती देण्यात आली। त्यानंतर 7:06 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला गेला। संध्याकाळी 7:20 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले। संध्याकाळी 7:35 जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पहलगामच्या दिशेने रवाना झाले। त्यानंतर 7:42 आर्मीच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल MP सुचेंद्र कुमार दिल्लीहून श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले। 8 वाजता हल्ल्यात जखमी तसंच मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची यादी जाहीर झाली।
8:09 जम्मू काश्मीर सरकारकडून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची हेल्पलाईन जारी करण्यात आली. रात्री 8:32 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील पर्यटक हल्ल्यात बळी ठरल्याची माहिती दिली. 8:43 गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये पोहोचले. उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीला सुरुवात केली. त्यानंतर रात्री 9:19 राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला. रात्री 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. रात्री 10:18 रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी शोक संदेश दिला. दहशतवादाविरोधातील रशियाचा लढाईत भारताला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर 10:18 सौदी अरेबियाच्या राष्ट्रप्रमुखांकडून आयोजित डिनर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रद्द केले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.